हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज आजचा विषय आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स भाग 6 आणि शेवटचा. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स ह्या पुस्तकाचा टोटल पानं आहेत साधारणपणे. प्रिंटेड मटेरियल 344 आणि शिवाय पुढे इंडेक्स वगैरे आहे. असे 300 शेवटच्या पानाचा नंबर आहे 373. तर आज आपण शेवटचा आठवडा आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. आज तारीख आहे 24 जून 2024, सोमवार. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि हे रेकॉर्डिंग झालं की मग मी आमच्या जवळच्या आत्मभान वरळी दादर मुंबई इथल्या मीटिंगला जाणार आहे. आता आपण ह्या उरलेल्या पानांबद्दल बोलण्यापूर्वी थोडंसं मी माझं मनोगत व्यक्त करतो. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी एचा मेसेज मिळाला. 11 वर्ष दारू प्यायल्यामुळे धंदा गेला, वडिलांनी हाकलून दिलं, तब्येतीची वाट लागली, पैसे गेले, इज्जतीची वाट लागली आणि मुख्य म्हणजे डोक्यावर परिणाम जो झालेला आहे आत्ता अजून पण तो असा की मेमरी कमी झाली, दिसायचं भलतंच जास्त दिसतं, नको ते जास्त चांगलं स्पष्ट दिसतं, हवं ते दिसत नाही, नको ते चांगलं ऐकायला येतं, भांडण चालू असेल त्यातले मस्त छान काही शिव्या असतील ते ऐकूया. तर असे असंख्य परिणाम दारू पिण्यामुळे तेव्हा झाले. सुदैवाने डॉक्टर श्रीकांत जोशी आमचे मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी मला हा मेसेज दिला. यथावकाश मी गेलो. 3-4 महिन्यांनी प्रयोग केले आणि 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून माझी दारू आता बंद आहे. आज 34 वर्ष 8 महिने आणि 14 दिवस झालेले आहेत दारू बंद आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आता मला मास्तरकी सुरू करून 50 वर्ष झाली. 1974 साली मी 9वीमध्ये असताना मी त्याच्या खालच्या क्लासेसचे म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी आणि गरज पडेल तेव्हा 9वीचे ट्युशन्स माझ्या ज्या वडिलांच्या असायच्या त्या वडिलांच्या ॲब्सेन्समध्ये मी घ्यायला सुरुवात केलेली होती आणि 1974 ते आता 2024 50 वर्ष मास्तरकी केली. त्यामुळे एमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मला वाटलं की पण मास्तरकीचं आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे आणि मी बाबा महाराज सातारकर, मी वारकरी पण आहेत, माझी आजी वारकरी, त्यामुळे बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन कसं असतं तसं आपण याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं असं काहीतरी वेडे विचार डोक्यात होते. पण यथावकाश जमिनीवरती आलं विमान आणि मी एमध्ये टिकलो, एमध्ये सोबर राहिलो, लग्न झालं, मुलगी झाली, धंदा करायचो, धंदा बंद करून नोकरी करायला लागलो, मुलीचं आजारपण झालं, बायकोचं शिक्षण आणखी करायचं होतं तिला ते झालं. त्याच्यानंतर 10 वर्ष मी नोकरी केली एका कॉलेजमध्ये, ती नोकरी गेली. मग परत LLB असल्यामुळे वकिली केली थोडी फार कोर्टामध्ये. मग नंतर LLM झालो. मग नंतर मुंबईमध्ये नोकरी लागली. मी मूळचा भिवंडीचा आहे, त्याच्यामुळे सकाळी 4:30ला उठून 7:30ला कामावर फोर्टला असायचो मी मुंबईमध्ये. पण नंतर बायकोला पण मुंबईत नोकरी लागली, त्याच्यामुळे दोघंजणं आणि मुलगी सगळेजण मुंबईमध्ये राहायला आलो भाड्याच्या घरात. पहिल्यांदा काळा चौकी, मग वडाळा, मग वडाळ्याला आंबेडकर कॉलेजच्या वरती टेरेसवरती फ्लॅट मिळाला प्राचार्य म्हणून. त्याच्यानंतर मग इथे वरळीला आलो. वरळीला जुन्या घरात राहत होतो, मग आता इथे नवीन ठिकाणी आलेलो आहे. आता हे कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता आणखी कीर्ती कॉलेजच्या जवळ वरळीला दादरला जायचं आहे पुढच्या 3 वर्षासाठी. 2020 साली रिटायर झालेलो आहे. LLMला शिकवायचं काम अजून सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. आई वारली कॅन्सरनी, वडील वारले अल्झायमरनी 89व्या वर्षी. त्याच्यानंतर धाकटा भाऊ बहीण सगळ्यांचं बरं चाललेलं आहे. मुलगी परदेशात गेली, तिची PhD झालेली आहे, तिने तिचा बॉयफ्रेंड शोधून ठेवलेला आहे, यथावकाश लग्न करतील आपल्याकडे येऊन इथे. त्याच्यामुळे आज समस्या अशी आहे की पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे जे पैसे आहेत ते साठवून सांभाळून वापरायला लागतात. तब्येतीकरता फार कधी जिममध्ये गेलो नाही, व्यायाम केला नाही, पथ्य पाळलं नाहीत, मुळव्याध असूनसुद्धा कचाकचा मिरच्या खाल्ल्या, थंड घसा खराब होतो तरी पण थंडगार प्यालो. आत्ता पंढरपूरला परवा गेलो होतो तेव्हा पण कोणीतरी थंड बाटली आणली, काय माझ्या लक्षात नाही राहिलं, प्यालो आणि दुसऱ्या दिवशी अजूनही ते सर्दी प्रकरण चालू आहे. सुरुवातीला मी शेअरिंग वगैरे करायचो आणि मला प्रमोट करायला जायचं की हा बरा बोलतो, पोपट हा बरा बोलतोय म्हणून प्रमोट केलं जायचं. नंतर मग लक्षात आलं की अरे हा पोकळ वासा आहे. मग मी कार्यक्रम घेतला, स्पॉन्सर घेतला, 4वी 5वी पायरी, 9वी पायरी, 12वी पायरी, हे सगळं करायला लागलो. वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग करायला लागलो. मी स्टार स्पीकर झालो. पहिल्या 5 वर्षातच मी स्टार स्पीकर झालो. नाईट विजिल, अल्कॅथॉन, वेगवेगळ्या विषयांवर बोलणे हे सगळं चालू होतं.
पण काही वर्षानंतर मला त्याचा कंटाळा यायला लागला. तेच विषय माझ्याकडे 200 पानी 300 पानी 5-6 वह्या आहेत बरं का. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर बोलले, त्याचे मुद्दे लिहिलेले आहेत. आत्ता हे जे मी वाचतोय ते सुद्धा 2000 साली 17 फेब्रुवारी 1990 2000 पण 1990 साली एका ठिकाणी मी बोललेलो आहे ह्या विषयावरती. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. डोंबिवलीला तेव्हा मला वाटतं ही मीटिंग, प्रेरणाची मीटिंग जी आहे ती काही कारणांवर जोशी हायस्कूल कुठेतरी आहे तिथे शिफ्ट झालेली होती. तिथे हे मी सगळं बोललेलो आहे. मग नंतर मला कंटाळा आला. मग मला विनायक ज्युनियर नावाचा एक ठाण्याचा सिनियर माणूस मेंबर भेटला आणि त्याने सांगितलं, हे बघ मी अशा हाताने लिहितो. माझं अक्षर काय एवढं चांगलं नव्हतं की मी चांगलं काढायचा कधी प्रयत्न केला नाही, पण मग मी हाताने लिहायचो, त्याची झेरॉक्स काढायचो आणि लोकांना वाटायचो. बरेच जण सांगतात ह्याने आम्हाला दिलेले कागद आहेत. विनायक ज्युनियर पुण्याला आता राहतात, पण ते ओरिजिनल ठाण्यातले आहेत. त्यांचे कागद, त्यांची CD बिडी काही जुन्या लोकांकडे आहे. ती मिळाली तर जरूर तुम्ही बघा. त्याच्यात खूप काही साहित्य आहे, त्यांच्या अनुभव कथन आहे वगैरे. मग मी टाईप करायला लागलो पेज मेकरमध्ये. तिथे बसून टाईप करून घ्यायचो आणि मग ते पास ऑन करायचो झेरॉक्स काढून 50-100 कॉपीज. मला त्याचाही कंटाळा यायला लागला. मग नंतर मला एका शहाण्याने उपाय सुचवला. आमचा मुकुंद होता, त्या मुकुंदने मला ही इंग्रजी पुस्तकं विकत आणून दिली. डॉक्टर विश्वनाथ पी माझे इनिशियल स्पॉन्सर होते, त्यांनी दिली. मग धपाधप मी वाचून काढली. 89 साली मी केले आणि हे सोबत झालो. आणि हे 90 सालीच्या मीटिंगमध्ये मी केलेलं, म्हणजे एक वर्षभरामध्ये मी 17 फेब्रुवारी 1990 6वा आठवडा डोंबिवली समूहामध्ये मी हे शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे धप्पाधप मी वाचून मराठीमध्ये अनुवाद करून, स्वैर अनुवाद करून बोलायला लागलो. नंतर त्याचा काही दिवसांनी कंटाळा, कारण ते झालं, सगळं झालं. सगळी पुस्तकं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जाऊन 2-3 वर्षामध्ये धोड आला करून झाला. मग परत कंटाळा यायला लागला. मग सर्व्हिसमध्ये गेलो. सर्व्हिसमध्ये मला ते लक्षात यायला लागलं की आपण आय कॅनॉट गेट अलॉंग विथ अदर्स, सगळ्यांबरोबर दोस्ती करणे, पार्टनरशिप करणं आपल्याला काय झेपत नाही. मग तो नाद सोडून दिला. कारण नाही तर मी झोनचं ट्रेजरर वगैरे झालं होतं. नवीन अकाउंट वगैरे उघडणं सगळं मीच केलेलं आहे ठाणा झोनचं. त्याच्यानंतर मग मला माझ्या स्पॉन्सर, मग पहिले स्पॉन्सर विश्वनाथ पी वारले, दुसरे स्पॉन्सर अनिल डी वारले, तिसरे स्पॉन्सर शंकर यांचा ॲक्सिडेंट झाला त्याने ते काही दिवस हे होते. नंतर चौथा स्पॉन्सर सुनीलकडे मी गेलो. आणि मग मला सुनीलने एकदा विचारलं, अरे तू 4थ्या पायरीवर एवढा बोंबलून शेअरिंग करतो आहे, तुला कोणी विचारलं का रे की 4थी पायरी कशी घ्यावी म्हणून? म्हटलं आयला हे एकदा पण नाही कोणी विचारलं. मग म्हणाले, आणि त्याच दरम्यान मी सुनील म्हणून आपले दादरचे होते खंडाळेकर, वारले ते आता, त्यांच्याबरोबर 2-2 दिवसाची सुरतला आणि सोलापूरला मी वर्कशॉप केली. आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली, अरे या ईसाई फॉर्मॅट मी आपण करेगा. मग मी वर्कशॉप करायला लागलो सुनील बरोबर, दत्ताबरोबर. सुरुवातीला आम्ही पदरचे पैसे घालवले वगैरे घातले आणि ते हे सगळं केलं. आता माझी 66 वर्कशॉप झालेली आहेत महाराष्ट्रभर. ऑनलाईन काही 1-2 आहेत आणि सुरतला का बडोद्याला जाऊन पण एक केलेलं आहे. त्याच्यामुळे वर्कशॉपमध्ये 40-50 माणसं सकाळी 10 ते 5 किंवा दुपारी 3 ते 8 बसतात. मी बोलतो, पुस्तकाच्या हातात कॉपी प्रत्येकाच्या दिलेली असते आणि ते समजावून सांगतो. त्यामुळे मास्तरकीचं काम वेगळ्या स्वरूपामध्ये चाललेलं आहे. मला माहिती आहे माझ्या स्पॉन्सरला मास्तर म्हटलं की डोकं फिरतं त्याचं, कारण त्यांनी बघितलेले डॉक्टर मास्तरांनी सगळी धुलाई केलेली असेल म्हणून असेल. आणि आत्ता मी जेव्हा पावलीन ग्रुपमध्ये सांगितलं की अरे मला पायऱ्यांवर बोलायचं, इंडिव्हिज्युअल पायऱ्यांवर मला संधी द्या, त्यांनी लगेच आनंदी आमच्या संधी दिली. आणि मग मला कोणतरी म्हणाला, अरे आम्हाला रेकॉर्डिंग पाठवा. मी म्हटलं हे रेकॉर्डिंग पाठवाय धंदे करत बसण्यापेक्षा मी माझं यूट्यूब चॅनल बऱ्याच दिवसापासून माझं ते डोक्यात होतं ते चालू करतो. मग मी सगळी माहिती काढली, बऱ्याच लोकांनी मदत केली. कल्पश पुणे, त्याच्यानंतर संक्रमण, त्याच्यानंतर अनुरूप, माझी बायको, माझे स्पॉन्सर, या सगळ्यांनी मला मदत केली आणि ते चालू झालं. आणि आता त्याच्यावरती मी धडाधड सगळं टाकतो आहे. सध्या मला लेक्चर्स नाही आहेत. 10 जुलैपासून लेक्चर झाली सुरू की मग हे कठीण होऊन बसेल. तर आता मी फटाफट हे सगळं वाचलेलं आहे, पुस्तक समोर ठेवलेलं आहे आणि ह्याच्यातून मला आनंद मिळतो. आणि कसं आहे, आपल्या प्रत्येकाला BLW व्हायची खाज आहे, तशी मला पण आहे की आपण अमर राहिलं पाहिजे, अमुक आहे तमुक आहे. पण एनिवे माझ्या त्या फालतू आयडियांपेक्षा महत्त्वाचं असं आहे की असंख्य सभासदांनी आता गेल्या 1 जूनला सुरू केलेलं आहे, आज 24 जून आहे, 23 दिवसामध्ये असंख्य सभासदांनी फोन केले, व्हॉट्सअप केलं, ईमेल केले, दुसऱ्याच्या थ्रू सांगितलं अरे याने हा असं बोलत होता वगैरे. आणि लोक खुश आहेत, लोकांना ऐकायला वाचायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे. त्याच्यामुळे मी पण आनंदी आहे. बाकी सगळ्या अडचणी असूनसुद्धा पण मी आनंदी आहे. तर ही झाले माझं मनोगत. आता मी जातो पान नंबर 306, डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर, प्रकरण 26वे, ही स्पिरिच्युअल क्वेस्ट. आता ह्या प्रकरणामध्ये
हे जे शेवटी एक कंपायलेशन आहे. डॉक्टर बॉब 1950 साली वारलेले आहेत आणि 1980 साली पुस्तक छापलं गेलेलं आहे. तर ह्या प्रकरणामध्ये डॉक्टर बॉब यांचा आध्यात्मिकतेचा शोध, आनंद आणि मनशांतीसाठी सेवा तत्व, त्याच्यानंतर धार्मिक वाचन, परामानवी शक्तीचे प्रयोग जसे बिलने केले होते तसे, स्पिरिच्युअल हिलिंग, त्याच्यानंतर डॉक्टर बॉबना कॅन्सर होतो. इथपर्यंत हे 6 ते 15 पानापर्यंत आहे. आता कसं आहे, डॉक्टर बॉबचं वय जास्त होतं बिल डब्ल्यूपेक्षा. तो 15-16 वर्षांनी मोठा होता. डॉक्टर बॉब मोठे होते. डॉक्टर बॉब ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जात होते. डॉक्टर बॉब धार्मिक थोड्याफार प्रमाणामध्ये होते आणि ते चर्चमध्ये जरा जेव्हा गरज पडेल तेव्हा जायचे. आणि ही वॉज अ टिपिकल फॅमिली मॅन. 2 पोरं, अमुक तमुक वगैरे असायचं. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबची जी सत्य शोधण्याची ही बिगॅन इज कॉन्शियस सर्च फॉर ट्रूथ by reading Bible for 2.5 years, but God has not heard his prayers. त्यामुळे एक जण म्हणायला लागला की त्यांनी 2-2.5 वर्ष ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाऊन चर्चमध्ये जाऊन बायबल वाचून बराच प्रयत्न केला, पण त्यांना काही यश आलेलं नव्हतं. आणि जेव्हा 10 जूनला ते जेव्हा सगळ्यांना जाऊन भेटून आले आणि 9वी पायरी घेतली आणि नंतर त्यांना कळलं की ऑक्सफर्ड ग्रुपमधलं सर्व्हिस टू अदर्स हे जे तत्त्व आहे ते त्यांनी इतके दिवस लक्ष दिलेलं नव्हतं. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये ते बिल डब्ल्यूने भेटायचे आधीपासून जात होते. 10 जून 1935च्या आधीपासून ते ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाते. त्यांची तत्त्व त्यांना सगळी माहिती होती, पण ते सर्व्हिस टू अदर्सचं तत्त्व त्यांनी केलेलं नव्हतं. आणि मग आता मात्र ते म्हणत आहेत की आफ्टर मीटिंग द बिल गेव द आयडिया ऑफ सर्व्हिस. मग मला बिलनी ही सेवेचं तत्त्व दिलं. आध्यात्मिकता इतरांच्या जीवावर जगून मिळणार नाही आणि बरा व्हायचा असेल, निरोगी व्हायचा असेल, हिलिंग अँड हेल्पिंग टू फ्री दोज ॲफ्लिक्टेड अँड इन बॉन्डेज, जे गुलामीमध्ये दास्यामध्ये अडकलेले आहेत म्हणजे दारूच्या, त्यांना मदत करणे, देणे, नुसते पैसे नव्हे, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, एफर्ट, शक्ती टाकायला लागेल, स्ट्रेंथ, वेळ द्यावा लागेल. आणि डॉक्टर बॉबची गंमत अशी आहे की डॉक्टर बॉबना बिल डब्ल्यूसारखा फ्लॅश नव्हता झाला. ते तुमच्या माझ्यासारखे एज्युकेशनल व्हरायटी 2रीतून 3री, 3रीतून 4थीत, कालच्यापेक्षा आज हुशार आहे, हल्ली नवरा बरा दिसतो, हल्ली बाप बरा दिसतो, अशा पद्धतीने त्यांची सोव्हरायटी वाढत गेलेली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आनंदी राहणे आणि मनशांती, दारुड्याला पूर्वी दारू पिऊन मिळवायचा प्रयत्न करायचा, आता त्यांनी जर आध्यात्मिक तत्त्वे अंगीकारली तर त्याला शांतता आणि आनंद दोन्ही मिळणार. त्यांची बदनामी केली लोकांनी. आता माणूस जसा मोठा होतो तसं बदनामीचं प्रकरण असतंच. गॉसिप करायचे लोक. त्यांची नोकरी दारू पिण्यामुळे जावी म्हणून काहींनी प्रयत्न केलेला होता. पण डॉक्टर बॉब म्हणतात की माणसं पाठ फिरवतील पण परमेश्वर कधीच पाठ सोडणार नाही. त्याच्यामुळे त्रास देणाऱ्यांना क्षमा करून डॉक्टर बॉब पुन्हा कामावर आले. ते डॉक्टर बॉब वर्माउंटला जायचे. सर्वजण त्यांची घरामध्ये आले आणि मग त्यांनी घरामध्ये पुन्हा एकदा धार्मिक वाचन सुरू केलं. आणि डॉक्टर बॉबनी अनेक प्रयोग केले होते. जसे बिल डब्ल्यूने केले होते तसे त्यांनी पण केलेले होते. त्यांना परामानवी प्रयोग करायची हौस होती. मेलेल्यांबरोबर ते प्लॅन्चेटवरती संवाद साधतात ते सगळं करायचे. पण गंमत म्हणजे त्याच्यामध्ये जशी जाणकार माणसांनी त्यांना सांगितलं, रोलँड जे नावाचा एक आपला स्पिरिच्युअल हिलिंगवाला होता आणि अनेक लोकांनी त्यांना काही दिवसांनी सांगितलं की अरे बाबा हे परामानवी प्रयोगामध्ये धोके आहेत. ते काय धोके आहेत ते त्याच्यात फारसं लिहिलेलं नाही आहे, पण ते धोके आहेत हे कळल्यावर डॉक्टर बॉबनी नाद सोडला. आणि यथावकाश पुढे डॉक्टर बॉबना कॅन्सर झालेला आहे 1948च्या आसपास. हे समजतं त्यांना. ते सांगत नसत इतरांना, पण प्रार्थना म्हणायला लागले. ते म्हणाले की मी चुकीचं काम कधीच केलेलं नाही आहे. आणि इथे प्रकरण 26वे संपले. प्रकरण 27वे शॅडोज, इलनेस अँड डिसेन्शन असं त्यांनी 2 शब्द दिलेले आहेत की आजारपण आणि सहमत न होणे इतर लोकांनी, असे हे 2 शब्द आहेत. डिसेन्शन म्हणजे डिसॲग्रीमेंट, कलह, बखेडा. आणि याच्यात गंमत अशी झाली, पहिलं पण त्यांनी दिलेलं आहे ॲनीचं आजारपण. ॲनीचं त्यांची बायको ॲनी जी होती तिचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन एका डोळ्याचं केलं आणि ते गेलं फेल. त्यामुळे त्या डोळ्याने तिला दिसेन असं झालं. दुसऱ्या डोळ्याला पण कॅटरॅक्ट होता, पण ती म्हणायची अरे जाऊ दे ह्याच्याने थोडं तरी दिसतंय ना, आता मरू दे, मग जे थोडं दिसतं ते बरं आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं नाही. पण हळूहळू तिला त्या दोन्ही डोळ्यांनी दिसेन असं झालं. आणि मग डॉक्टर बॉब म्हणतात की मी तिचे डोळे झालो. शक्य असेल तेव्हा तेव्हा ते मदत करत. आणि ते जेव्हा बाहेरगावी जात तेव्हा एमा आणि लॅवल
अशी नावाची जी 2 जोडपं होतं, ती जोडपं ते घरामध्ये असायचं आणि त्यांच्याशी ते तिच्याशी बोलायचे आणि काळजी घ्या. आता याच्यात हा डिसेन्शन किंवा कलह बखेडा डिसॲग्रीमेंट नावाचा जो प्रकार दिलेला आहे तो सर्वसाधारणपणे 1947-48चा आहे. आता यातला बराचसा भाग ए कम्स ऑफ एजमध्ये पण येणार आहे. ए कम्स ऑफ एजचे पण मी भाषांतर केलेलं आहे, माझ्याकडे नोट्स आहेत आणि हे झालं की ते पण घेतो, लगेच सुट्टी आहे, धनाधन होऊन जाईल असा माझा विचार आहे. त्यामुळे हे संपलं की डॉक्टर आपलं ए कम्स ऑफ एजचे पण 4 किंवा 6 भाग मी अपलोड करायचा विचार करतो आहे. बघूया, परमेश्वराची इच्छा असेल तसं होईल. कमिंग बॅक टू द स्टोरी, प्रकरण नंबर 27, पान नंबर 316, शॅडोज, इलनेस अँड डिसेन्शन. आता इलनेसमध्ये दोघांचं पण आजारपण आलं, डॉक्टर बॉबचं पण आणि ॲनीचं पण. आणि हा डिसेन्शन नावाचा प्रकार जो आहे त्याचं इंटरेस्टिंग आहे. ए कम्स ऑफ एजमध्ये यातल्या बऱ्याच गोष्टी चर्चा आपण केलेल्या आहेत. आता बिल डब्ल्यूच्या लक्षात यायला लागलं की अरे डॉक्टर बॉब चालले, त्याच्यानंतर मी पण जाणारच आहे, मी काय अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहे. त्याच्यामुळे बिल डब्ल्यूने सांगितलं की आत्तापर्यंत कसं होतं की ओल्ड टायमरला विचारायचं, ते सांगतील ते ऐकायचं, पण तोपर्यंत जगभर अमेरिकाभर हे सोसायटी संस्था पसरायला लागली होती आणि ह्याचं पुढे काय होईल, हे दोघं मेल्यानंतर दारुडे कोण कोणाचं ऐकणार नाही, एकमेकांना लाथा घालतील आणि संस्था मरेल ती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण जनरल सर्व्हिस बोर्ड, जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स आणि डेलिगेट्स असं सुरुवात करूया. कारण आत्तापर्यंत ट्रस्टी होते, काही ट्रस्टी ए मेंबर होते, काही ट्रस्टी नॉन ए मेंबर पण होते, असं सगळं ते गंमत जम्मत होती आणि सत्ता असलेली कोणाला सोडावीशी वाटत नाही. त्यामुळे ट्रस्टीनं सत्ता जी हातामध्ये होती ती सोडायची नसती. पण बिल डब्ल्यूला मात्र असं अंगात आलेलं होतं की डॉक्टर बॉब असताना आपण हे सगळं आपण मुक्त होऊन एका संस्थेकडे किंवा ट्रस्टकडे हे दिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी काय काय गोष्टी सुरुवात केली सांगायला. अर्थातच ट्रस्टीनं ते पटलं नाही. मग बिल डब्ल्यूला राग आला, बिल डब्ल्यू सगळीकडे जाऊन सांगायला लागला, लोकांना ते पटायला लागलं, पण हे काय हटायला तयार नव्हते. आणि लोकांनी शेवटी सांगितलं की हे बघ बिल, तू जे काय एकटा सांगतोयस ना ते एकट्याचं कदाचित आम्हाला पटणार नाही, पण डॉक्टर बॉब आणि तू दोघांनी मिळून जर आम्हाला सांगितलं तर पटणार. मग डॉक्टर बॉबनं पटवायला बिल डब्ल्यू गेला. आता गंमत अशी होती की डॉक्टर बॉबना न्यूयॉर्कमध्ये कोणी भाव देत नसे आणि बिलला ॲक्रॉनमध्ये कोणी भाव देत नसे, पण संस्था म्हणून दोघांबद्दल सगळ्यांचा आदर होता. त्यामुळे ट्रस्टीना आणि काही जुन्या सभासदांना हा जो नवीन बदल जनरल सर्व्हिस कॉन्फरन्स, आत्ता आपलं जे स्ट्रक्चर दिसतंय ते नको होतं. त्यांच्या मते नंतर येणाऱ्या सभासदांवर लक्ष ठेवणे हे त्यांचं काम होतं. आणि डॉक्टर बॉब लगेच काय कमिट करत नसत. त्यामुळे ते म्हणायचे थांबा, वाट पहा, इझी डज इट. आणि दोन्ही बाजूंना एका बाजूला बिल डब्ल्यू होता आणि दुसऱ्या बाजूला अपोनंट्स होते आणि त्यांचं म्हणणं की डॉक्टर बॉबने व्हेटो वापरावा आणि बिल डब्ल्यूला गप्प करावा. पण त्याच दरम्यान डॉक्टर आजारी असल्यामुळे लोकांनी डॉक्टरांना प्रेशराईज करायला सुरुवात केली की तुम्ही बोला. त्यांना जेव्हा 1948 साली कळलं डॉक्टर बॉबना आपल्याला प्रोस्टॅटच्या ग्रंथीचा कॅन्सर झालेला आहे, तेव्हा पहिलं काम त्यांनी केलं, त्यांची प्रॅक्टिस बंद करून टाकली. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक जॉर्ज नावाचा सभासद होता, प्रो कॉन्फरन्स मेंबर होता. त्यांनी लगेच सर्वे बिर्वे घेतला आणि ओल्ड टायमर्स वॉन्टेड द काउन्सिल ऑफ ओल्ड मेंबर्स, ओके, ओनली स्टेप्स, नो ट्रॅडिशन्स, अशी मतांतरे चालू होती. आणि शेवटी हे दोघंजण एकत्र बसले आणि डॉक्टर बॉबला बिल डब्ल्यू तिथे भेटायला गेला आणि त्यांना सगळं सांगितलं बिल डब्ल्यूने की ह्याचे फायदे तोटे. बिल डब्ल्यूने आणखी 1-2 मेंबर बरोबर नेलेले होते, त्या सगळ्यांनी डॉक्टर बॉबना समजावून सांगितलं. आणि मग डॉक्टर बॉबचं मतपरिवर्तन झालं आणि डॉक्टर बॉब ह्या कॉन्फरन्सला तयार होता. त्यामुळे हा जो वादविवाद होणार होता की जेव्हा बिल सांगतो की बहुता ट्रस्टीज वूड प्रोबॅबली कन्सेंट टू द आयडिया ऑफ कॉन्फरन्स, डॉक्टर बॉब फायनली ॲग्रीड. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की अरे ट्रस्टीपैकी काही लोकांना ही आयडिया पटलेली आहे, जे नंतर मग GSO कॉन्फरन्समध्ये ट्रस्टी झाले वगैरे, त्या लोकांना ही आयडिया पटलेली आहे की फक्त बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब आणि ओल्ड टायमरच्या हातात देण्याच्या ऐवजी एक कॉन्फरन्स करायची, एक ट्रस्टी बनवायचे. प्रत्येक ग्रुपमधनं IGR जाईल, IGRच्या वरती डेलिगेट असेल, तो डेलिगेट कॉन्फरन्समध्ये येईल, दर वर्षाला दर 6 महिन्यांनी कॉन्फरन्स होईल. GSOचं स्ट्रक्चर बनवलं, हे सगळं आड वर्षात ह्या बाजूने यायचे, इवन वर्षात ह्या बाजूने यायचे, इत्यादी इत्यादी असे असंख्य गोष्टी बिल डब्ल्यूनी डॉक्टर बॉबला पटवलं आणि डॉक्टर बॉबना पटलं. इथं प्रकरण 27वं संपलेलं आहे. आता प्रकरण 28वं जे आहे त्याच्यामध्ये त्याचं टायटल आहे विदाऊट ॲनी बट विथ लविंग फ्रेंड्स.
आणि याची सुरुवातच त्यांनी केली 1 जून 1949 ह्या दिवशी ॲनी हार्ट अटॅकने वारली. बरोबर आहे. आता ती वारल्यानंतर सिस्टर इग्नेश यांनी तिचं वर्णन केलेलं आहे की शी वॉज अ मॉडेल पेशंट. ती खूप चांगली पेशंट होती. नेवर कंप्लेनिंग, ती कधीच तक्रार करायची नाही. पेशन्स, करेज आणि स्ट्रेंथ. पण हे सगळं जरी झालं असलं तरी त्या बायकोचा मृत्यूचा धक्कामुळे डॉक्टर बॉब एकाकी झाले. आणि डॉक्टर बॉब एकाकी झाल्यानंतर त्या एमी आणि लॅव्हेली असे दोघंजणं नवरा बायको त्याची सांभाळ करायचा. त्यांच्या स्वप्नामध्ये ती आली म्हणाले. ते दोघं म्हणायला लागले की आमच्या स्वप्नात ॲनी आली आणि आम्हाला ॲनीने सांगितलं की डॉक्टर बॉबला सोडू नका. आणि मग ते दोघंजणं तिथे राहिले. लेट्स यू. त्याच्यानंतर ती चर्चा सुरू झाली की डॉक्टर बॉब मेल्यानंतर त्यांच्याकडे ख्रिश्चन धर्मामध्ये पुरल्यानंतर मग एक पाटी लावतात. मग लोकांनी लगेच मोहीम सुरू केली. अरे या पाटीवरती इथे पहुडला आहे, ते बिलच्या स्टोरीमध्ये जसं आहे तसं त्या पाटीवरती आपण लिहूया की हे बिल डब्ल्यू आणि हा डॉक्टर बॉब संस्थापक होते वगैरे. आणि डॉक्टर बॉबने ती आयडिया हाणून पाडली. ते म्हणाले, बिल डब्ल्यूला म्हणाले की अरे तू आणि मी, लेट्स यू अँड आय गेट बरीड जस्ट लाईक अदर फोक्स. जशी सर्वसामान्य माणसं मरतात तसे आपण मरूया आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचं सभासद वगैरे म्हणून आपल्याला स्पेशल कॅटेगरी काय स्पेशल पार्टीवरती लिहायचं नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बॉबचा कॅन्सर होता, तो त्याने स्वीकारला. तो उशिरा डायग्नोसिस झाला, निदान झालं त्याचं. त्यामुळे ते म्हणतात की मला ज्या डॉक्टरनी निदान वेळेवर केलं नाही त्यांच्याबद्दलचा राग नव्हता आणि ते नॉर्मल लाईफ जगायचा प्रयत्न करायचे, टी व्ही बघायचे. त्यांनी एक कार विकत घेतलेली होती, एक कन्व्हर्टेबल कार नव्याने विकत घेतली. पण डॉक्टर बॉबची गंमत अशी होती की ते भयानक रॅश ड्रायव्हिंग करायचे आणि रॅश ड्रायव्हिंग करून पोलिसांनी पकडलं म्हणून त्याने आत्तापर्यंत अनेक वेळा फाईन भरलेला होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर गाडीमध्ये बसायला लोक घाबरत असत. पण ते मात्र जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत ते मिटिंगला जात. आपल्याला बिग बुकमध्ये डॉक्टर बॉबची स्टोरी म्हणून आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यातल्या इथे ओव्हरलॅप झालेल्या आहेत, पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि ते जेव्हा मिटिंगला जात तेव्हा त्यांना विचारत, एवढ्या वयात कशाला येता तुम्ही, घरी बसा ना. तर ते सांगायचे की ह्या मार्गाने म्हणजे एच्या मार्गाने सर्व काही चांगलं चाललं आहे, मग मी दुसरा मार्ग म्हणजे चर्चमध्ये जा, ह्याव करा त्याव करा कशाला शोधू. इतर दारुड्यांना भेटणे हा माझ्या सृष्टीने आनंददायी प्रसंग आहे. आणि तिसरी गोष्ट ते सांगायचे, आय एम अ लिव्हिंग प्रूफ दॅट ए विल वर्क ॲज लॉंग ॲज आय वर्क फॉर ए. जोपर्यंत मी एसाठी काम करतो तोपर्यंत ए माझ्यासाठी काम करणार आहे आणि मी इतरांच्या दृष्टीने एक लिव्हिंग प्रूफ आहे, जिता जागता उदाहरण आहे. आणि म्हणून मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला येतो. हे झालं प्रकरण 28. आता शेवटचं प्रकरण आहे 29. लास्ट इयर, पान नंबर 336 ते पान नंबर 345. आता डॉक्टर बॉबचं हे शेवटचं वर्ष आहे. आता त्यांनी गमतीने सांगितलेलं आहे की डॉक्टर बॉब ज्या खुर्चीत बसायचे मीटिंगमध्ये, त्यांची ठरलेली खुर्ची असायची, मागच्या बाजूला यायचे आणि ते कोपऱ्यामध्ये बसायचे. तर डॉक्टर बॉब गेल्यानंतर कित्येक दिवस त्या खुर्चीमध्ये कोणी बसत नसे आदर म्हणून, की अरे बापरे साहेबांची डॉक्टर बॉबची खुर्ची आहे. पण यथावकाश काय झालं, मीटिंग तर ओपन असायच्या, त्यामुळे कोणीतरी नवीन माणूस आला, त्याला काय बिचारायला माहीत नव्हतं, तो त्या जागेवर बसला आणि तेव्हापासून मग ती जागा डॉक्टर बॉबची म्हणून जी संबोधली जायची ती गेली. त्याच्यानंतर पहिलं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 1950 साली जे झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बॉबचा लास्ट ॲपिअरन्स होता. आणि त्यांनी सांगितलं 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या सगळ्यांना. एक, सिम्प्लिसिटी. बिल डब्ल्यूला तर ओरडून सांगायचा, कीप इट सिम्पल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जिभेवर ताबा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड, पास इट ऑन. ते व्हरमाउंटला गेले आजारी असताना आणि त्यांच्या सगळ्यांना मित्रांना भेटले. त्यांना प्रॉस्टेटचा कॅन्सर होता, तो सगळीकडे पसरला, त्याच्या खूप वेदना होत. ते इतरांना सांगत नसत, सहन करत असत. आणि ते सांगत इतरांना, अरे मृत्यू म्हणजे विमानाचं उड्डाण आहे, विमान दिसेन असं होतं, आपल्याला दिसतं का विमान, पण विमान असतं ना रे बाबा. तसं मृत्यूनंतरसुद्धा आपलं सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून ते खूप सावध असत आणि धैर्योदात्तपणे त्यांनी मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या थडग्यावरती, टॉम्बवरती कुठल्याही प्रकारे एचा उल्लेख केलेला नाही. आणि पान नंबर 343 बिल डब्ल्यूनी त्याचं वर्णन केलेलं आहे. फायनली ही लुक्ड अप अँड सेड, बिल, इट हॅज टू बी एज डिसिजन नॉट आवर्स.
लेट्स कॉल दॅट कॉन्फरन्स, इट्स फाईन विथ मी. जेव्हा शेवटच्या वेळेला त्या कॉन्फरन्ससाठी ओके करण्यासाठी ते गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं बिलला की हे बघ बाबा, हा जो काही निर्णय आहे ना, तो हा एचा निर्णय असणार आहे, तुझा आणि माझा नसणार आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्फरन्स करायची. आय एम हॅपी, आय एम फाईन विथ इट. आणि नंतर काही तासानंतर डॉक्टर बॉबची रजा घेतली आणि बिल डब्ल्यू परत आला. नायदर ऑफ अस डेअर टू से व्हॉट वॉज इन आवर हार्ट्स. आमच्या दोघांच्या हृदयामध्ये जे होतं ते आम्हाला काय बोलता आलं नाही. वी बोथ न्यू दॅट दिस माईट वेल बी द लास्ट डिसिजन दॅट वी वूड टेक टुगेदर. आम्हाला दोघांनाही कळत होतं की डॉक्टर बॉब आता चाललेले आहेत आणि एकत्र घेतलेला हा शेवटचा कदाचित निर्णय असायचा. डॉक्टर बॉब स्टूड इन द डोअरवे टॉल अँड अपराईट ॲज एव्हर. ते दरवाजापर्यंत त्याला सोडायला आले. उंच आणि एकदम ताठ माणूस होता. सम कलर हॅड कम बॅक इन टू हिज चिक्स अँड ही वॉज केअरफुली ड्रेस्ड इन द लाईट ग्रे सूट. त्यांच्या चेहऱ्यावरती कात्रीचा रंग गुलाबी झालेला होता आणि त्यांनी ग्रे कलरचा सूट घातलेला होता. धिस वॉज माय पार्टनर, द मॅन विथ हुम आय नेवर हॅड अ हार्ड वर्ड. आणि बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब एकमेकांकडे बघत होते आणि बिल डब्ल्यूने त्याचं वर्णन नंतर केलेलं आहे की बिल डब्ल्यू म्हणत होता, अरे हा माझा पार्टनर होता 1935 सालापासून 1950पर्यंत. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्याचा हा माझा पार्टनर आहे. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ह्याचा आणि माझा एकदाही वाद झाला नाही. आय नेवर हॅड अ हार्ड वर्ड विथ हिम. द वंडरफुल ओल्ड ब्रॉड स्माईल वॉज ऑन हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावरती ते छानसं हास्य होतं. आणि ते गमतीने डॉक्टर बॉब म्हणाले, रिमेंबर बिल, लेट्स नॉट लाऊज अप दिस थिंग, लेट्स कीप इट सिम्पल. त्यांनी शेवटचं वाक्य सांगितलं तर बिल म्हणाला, बिलला सांगितलं, हे बघ बिल, हे आता तू गडबड करत बसू नको, घोळ घालत बसू नको, आता हे सोपं ठेवूया आपण. आणि ते मान वळून आतमध्ये गेले. आय टर्न्ड अवे अनेबल टू से वर्ड. दॅट वॉज द लास्ट टाईम आय एव्हर सॉ हिम. आणि तेव्हा त्यांना मी शेवटचं भेटलो. नोव्हेंबर 6, 1950 डॉक्टर बॉब वारलेले आहेत. आणि बिल डब्ल्यू सांगतो, मी पुन्हा ॲक्रॉनला त्यांच्या फ्युनरलला आलेलो आहे. फ्युनरल सर्व्हिस त्यांच्या एपिस्कोपल चर्च डॉक्टर वॉल्टर टंग्स होते, ज्यांनी बिल डब्ल्यूला त्या सगळ्यांचे फोन नंबर दिले होते. त्यांच्या ह्याच्यामध्ये 15 वर्षापूर्वी हे जे प्रकरण सुरू झालेलं होतं तेव्हा डॉक्टर बॉबला जेव्हा पुरलं, बरीड जस्ट लाईक अदर फोक्स इन माउंट पीस सिमेट्री, नेक्स्ट टू हिम इज ॲनी ॲज शी वॉज फॉर मेनी इयर्स. कधीतरी आपल्याला जेव्हा संधी मिळेल सगळ्यांना, तेव्हा अमेरिकेमध्ये ज्यांना जायची संधी मिळेल त्यांनी पोराबाळांकडे जाताना जरूर बिल डब्ल्यूच्या घरी जावं, आम्ही डॉक्टर बॉबच्या घरी जावं. हे जे पुस्तक आहे डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्स, बायोग्राफी विथ रिकलेक्शन्स ऑफ अर्ली AA मिडवेस्ट. मी समजतो की हे माझं भाग्य आहे की मला हे सगळं बघायला आणि वाचायला मिळालं. नाहीतर हे भाग्याचं लक्षण आहे. अरे हे कुठे आपल्याला बघायला मिळालं असतं. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर डॉक्टर बॉबचे आणि आपले बिल डब्ल्यूचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. बऱ्याचदा अशी मीटिंगमध्ये चर्चा होती की माझा पोरगा बेवडा झाला, माझं अमुक झालं तमुक झालं. तर हा अनुवंशिक रोग आहे, हा पुढच्या पिढीला होईलच याची खात्री नाही, पण तो होऊ शकतो हे मात्र वारंवार सगळेजण सांगतात. त्याच्यामुळे आपल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर आम्ही अल्कोहोलिक्स अनोनिमस जिवंत राहावी. आणि जिवंत राहण्यासाठी मला काय करायला पाहिजे, तर माझा जे काही प्रयत्न आहेत ते मी करायला पाहिजे. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला जातो. वय वर्ष 64, 34 वर्षाची सोब्रायटी, दिसतं कमी, ऐकायला कमी येतं, भडकू आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण बिल डब्ल्यूने आपल्याला सांगितलेलं आहे की जे मला मिळालेलं आहे ते दुसऱ्याला द्यायचं आहे. आणि त्या उदात्त हेतूने आपण सगळेजण, आता ऐकणारे जे आहेत ते सगळेच जण, प्रत्येकजण आपापल्या परीने अल्कोहोलिक्स अनोनिमसला काहीतरी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आलं लक्षात. त्याच्यामुळे असं नाही आहे की फक्त सर्व्हिसवाले भारी, रिकव्हरीवाले डबडा, हे पुस्तकवाले म्हणून त्यांना हिणवलं जातं. पण अरे ह्या पुस्तकामध्ये आपण कसे सोबर राहिलो, आपल्या बापदादाने काय केलेलं आहे, आपली काय जबाबदारी आहे, पुढे आपण काय करायला पाहिजे, हे सगळं ह्या पुस्तक वाचताना आपोआपच लक्षात येतं. त्याच्यासाठी मुद्दाम काय ट्युशन लावायची काही गरज नाही. तुम्ही जेव्हा हे ऐकता किंवा तुम्ही हे आता हे एकम्स ऑफ एजचं भाषांतर करून झालेलं आहे. ते मी 2 वेळा प्रूफ रिडिंग करून झालेलं आहे. एकदा मकरंदनी 70% केलं होतं आणि नंतर तो आजारी होता. त्याच्या आधी मी आणि विनायक ज्युनियर, आता त्यांना पॅरालिसिस झालेलं आहे, त्यांचं काय लग्न बिग्न झालेलं नाही. त्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये त्यांना भावानी आणि चुलत बहिणी चुलत्याने बिलत्याने नेऊन ठेवलेलं आहे. पण ते खुश आहेत, तिकडे आहेत ते, त्यांची काही रिकव्हरी होत नाही आहे. आम्ही दोघांनी मिळून केलं. नंतर परत एकदा ठाण्याच्या लकीनी
पेज मेकरमधली कॉपी जी कोणाला द्यायची नाही असं बजावून सांगितलेलं होतं, ती कॉपी माझ्याकडे सॉफ्ट कॉपी पाठवलेली होती. मग ती सॉफ्ट कॉपी आणि ओरिजिनल आधीची जी हार्ड कॉपी होती इंग्रजी पुस्तक, असं मी बसून सगळं ते प्रूफ रिडिंग केलेलं आहे. ते पुढे गेलेलं आहे. तेव्हा डॉक्टर बॉब आणि गुड ओल्ड टायमर कधी येईल अजून काय त्याचा कशाच काय पत्ता नाही, येण्याची शक्यता पण कमी आहे. पण एक कम्स ऑफ एज पुस्तक मात्र झालेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की GSO काय काम करतं त्याच्यावरती टीका करणारे बरेच लोक आहेत, त्याने असं केलं आहे. आता हे सार्वजनिक जीवनामध्ये हे असं होणारच. GSOवरती टीका, अरे त्यांना अकला नाहीत का, त्यांनी हे पुस्तक बदलायला पाहिजे, त्यांनी हे करायला पाहिजे. आपल्या अपेक्षा बऱ्याच आहेत आणि आपण करत काय नाही. वाढदिवसाला आपण मोठा जंगी वाढदिवस, आमच्याकडे आता काल भिवंडीला वाढदिवस झाला 22 तारखेला. तर मला फोन आला होता दुसऱ्या दिवशी बापूंचा. बापू म्हणाले 70 माणसं होती. अरे मी काय शेवटपर्यंत थांबलो नाही, मला काय बसवलं नाही, मी घरी आलो. पण व्हेज नॉनव्हेज जेवण होतं आणि सगळेजण होते, खूप माणसं होती. तर आम्ही वाढदिवसाच्या दिवशी कॉन्ट्रीब्युशन काढून स्वतःच्या ग्रुपच्या कॉन्फरन्स करतो, हे करतो, त्याच्यात खूप पैसे घालवतो. पण GSOला पैसे द्यायचे असतील तर आपल्याकडे पैसे आपण सहजासहजी देत नाही. एक चांगली गोष्ट झालेली ती अशी की परवाच मला GSOचा स्कॅन कोणीतरी केलेला हे पाठवला, त्या काय म्हणतात त्याला QR कोड पाठवला. ते म्हणाले की तुमच्या मोबाईलमधनं हा QR कोडवरती स्कॅन करायचा की तुमच्या कुठलं जे खातं असेल, जे काय फोनपे असेल, जीपे असेल, त्याच्यावरनं तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्ही कमीत कमी 100 रुपये GSOला देऊ शकता. त्यामुळे GSOला जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत हे वाङ्मय आहे ते छापलं जाणार नाही. जोपर्यंत छापलं जात नाही तोपर्यंत आपल्याकडे येणार नाही. जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण वाचणार नाही. आता कसं आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये सगळे टिकतात असं नाही. आमचे जुने काही लोक सांगायचे 3 जणांना मेसेज दिला की एक माणूस टिकतो. तिघांना मेसेज देऊन पहिल्या मिटिंगला आले की त्यातलं एकच दुसऱ्या मिटिंगला येतो. तिघंजणं दुसऱ्या मिटिंगला आले तर त्यातलं एकच 90 मिटिंग करतो. तिघंजणं 90 मिटिंग केलं तर त्यातलं एकच 1 वर्ष टिकतो. तिघांनी 1 वर्ष पूर्ण केलं तर एकच 2 वर्ष टिकतो. तिघांनी 2 वर्ष केली तर एकच 5 वर्ष टिकतो. असं ते तिघातला एक तिघातला आहेत. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने आपण. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसला माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, मी देणं लागतो. ज्यांना पैसे देणं शक्य आहे त्यांनी पैसे देतात. ज्यांना 12 स्टेप करणं शक्य आहे ते 12 स्टेप करतात. माझ्यासारख्या माणसाला हे जे शक्य आहे की हे माझं बघून कदाचित कोणीतरी आणखी स्वतःचं यूट्यूब चॅनल भविष्यात सुरू करेल आणि तो माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने हे सगळं सांगू शकेल. पण मला आत्ता ह्या क्षणी जे काय वाटलं ते मी सुरुवात केली बोलायला. आता हे ठेवल्यानंतर माझ्या मनात विचार आला, आता डॉक्टर बॉब पूर्ण झालं, पासिडॉनचे रेडीमेड होतेच विलासनी दिलेले. आता काय म्हटलं, अरे ह्या वहीमध्ये एक कम्स ऑफ एजच्या नोंदी आहेत. किती साली केलेलं आहे? एक कम्स ऑफ एज 8 एप्रिल 1999. म्हणजे 89 साली मी सोबर झालो, 10 वर्ष सोबर होतो. तेव्हा कल्याणला मी हे सगळं केलेलं आहे. एक कम्स ऑफ एजचे 8 भागामध्ये केलेले. 8 एप्रिल 1999 ते 2 जून 99 दर बुधवारी भिवंडीहून कल्याणला जाऊन मी अर्धा तास शेअरिंग केलेलं आहे. पण त्याचं रेकॉर्डिंग 99 सालचं नाही आहे. पण माझ्याकडे मुद्दे सगळे आहेत. त्यामुळे माझा विचार आहे की हे संपलं की एक कम्स ऑफ एज सुरुवात करायची आणि त्याचे काय 4, 5, 6 भाग जे होतील ते ऑडिट अपलोड करून टाकायचे आणि मोकळं व्हायचं. याचं कारण असं आहे की आपल्यातल्या प्रत्येकाला अल्कोहोलिक्स अनोनिमस जिवंत राहिली पाहिजे हे असं वाटत असतं. आपण ॲनॉनिमिटी तोडले, ते फोटो काढणारे वेडे लोक आहेत. मागच्या बाजूला एचा बोर्ड असताना फोटो काढू नका असं GSOच्या डायरेक्शन्स आहेत, तरी आपण ऐकत नाही. तुम्ही एकमेकांचा फोटो काढा ना ग्रुपमध्ये, रस्त्यावरती उभे राहून. आता मी वर्कशॉप घेतो कार्यशाळेमध्ये, तर सगळ्यांना उन्हामध्ये 12 वाजता उभं करतो हे संपल्यानंतर जेवायच्या आधी आणि सांगतो की बाबा रे बघा इथे काय एचा बोर्ड वगैरे नाही आहे, तुम्ही बिंदास इथे येऊन उभे राहू शकता. हा काय प्रायव्हेट सर्क्युलेशनचा फोटो आहे. आणि तुम्हाला जर हे पटत नसेल, तुम्हाला तुमची ॲनॉनिमिटी किंवा कॉन्फिडेन्शियालिटी, तुम्ही कुठे बसता काय बसता हे लोकांना दाखवायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यात येऊ नका. आणि दरवेळेला 2-3 लोक लघवी करायच्या निमित्ताने पळतात, ते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे अनामिकता पाळली पाहिजे. एजला मला जे मिळालेलं आहे ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकव्हरी. या गोलात त्रिकोणामधला खालची बाजू जी आहे ते रिकव्हरी आहे. 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आमचं कल्पेश पुण्याचा काल तेच सांगत होता. नवीन आलेल्या माणसाला आपल्याला हे आशा दिली पाहिजे की 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जर तू घेतलास तर तुझं आयुष्य सुकर होणार आहे, चांगलं होणार आहे, बदलणार आहे. विचार बदलतात. हळूहळू परमेश्वर आपल्याला मदत करतो. आम्ही एमध्ये आलो तेव्हा मी शिव्या दिलेल्या देवाला. माझी नोकरी गेली 10 वर्षानंतर शिव्या दिल्या देवाला. म्हटलं काय उपयोग आहे तिच्या आयला 12 स्टेपिंग देवाचं काम ना पुण्याचं काम करून उपयोग काय जायला, तू तर झोपलेला आहे. पण आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की परमेश्वराची इच्छा असते 3ऱ्या पायरीमध्ये. जेव्हा वाईट होतं तेव्हा ती परमेश्वराची इच्छा आपल्याला पटत नाही. चांगलं होतं तेव्हा आपण मात्र मारे गुणगान गातो. त्यामुळे सगळ्यांनी
आणि हे शेअरिंग ऐकणाऱ्या सगळ्या लोकांनी स्पॉन्सर घ्या. 4थी 5वी पायरी लिहून 4थी पायरी लिहून काढा. 5वी पायरी स्पॉन्सरकडे वाचा. स्वभावामध्ये बदल होत जातो हळूहळू. 8व्या 9व्या पायरीमध्ये अमेंड्स करायचे आहेत आणि 12व्या पायरीमध्ये हे इतरांना संदेश द्यायचे. आपल्याला जी 12 आश्वासन दिलेली आहेत ती 9 पायऱ्यानंतर दिलेली आहेत. इंग्रजी आणि मराठी बिग बुकमध्ये 9वी पायरी संपली की मग हाऊ इट वर्क्समध्ये जे पुढे दिलेलं आहे इंटू ॲक्शन वगैरे त्याच्यामध्ये 12 आश्वासनं जी दिलेली आहेत ती 9व्या पायरीनंतर दिलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक सभासदाने आता सुदैवाने काय झालेलं आहे, काही लोक आता रिहॅबमध्ये जाऊन यायला लागलेले आहेत. आता रिहॅब चांगलं वाईट तो काय विषय नाही आहे, पण रिहॅबमध्ये जाऊन आलेली सगळी माणसं जी आहेत ती काही बरेच त्यातली लोक जी आहेत ती त्यांच्या तिथल्या काउन्सिलरकडे 4थी 5वी पायरी घेऊन येतात. आपल्यातले काही जाणकार लोक आहेत, आमचे शंकर भाऊ आहेत, पुण्याला गेले, आता ऐरोलीला पुढे राहायचे, ते 3-3 ह्याच्यामध्ये जातात काउन्सिलर म्हणून. अनेक लोक आहेत, त्याच्याबद्दल प्रवाद आहेत, काही चांगले आहेत काही वाईट आहेत, त्याला काही इलाज नाही ना. तर चांगलं असेल त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं, वाईट असेल ते सोडून द्यायचं. त्याच्यामुळे रिहॅबमधनं येणारी मंडळी जी आहेत ते 4थी 5वी पायरी घेऊनच डायरेक्ट पहिल्या मिटिंगला येतात. माझ्याकडे 36 वर्षाच्या सोबरिटीच्या सोबर असलेल्या माणसांनी 4थी 5वी पायरी घेतलेली आहे. त्याला मी म्हटलं की अरे बाबा अचानक का तुला साक्षात्कार झाला? तो म्हणाला खरं सांगू का, या करोनामध्ये त्या ऑनलाईन मीटिंगमुळे बऱ्याच ठिकाणची माणसं जॉईन व्हायची आणि मी बघितलं 1-2 वर्ष असं सोबर असलेली माणसं पायऱ्या 8वी घेतली, 9वी घेतली, 4थी घेतली असं फटाफट बोलायचं आणि आम्ही आपलं तेच जुनी पिटी घिशी ऑडिओ आपल्या हे स्टोरी वाजवत बसायचो. आता मला साक्षात्कार झाला की मला 4थी पायरी लिहिली पाहिजे. मग त्याला सगळ्या रिझेंटमेंट, फिअर, सेक्स सगळं सांगितलं, त्याने लिहून काढलं, 5वी पायरी घेतली आणि आता तो छानपैकी सांगतो की मी पण कार्यक्रम घेतलेला आहे. थोडा उशिरा घेतला मी, पण मी कार्यक्रम उशिरा घेतलेला आहे. तर कार्यक्रम घ्या सर्व मंडळींनी, परमेश्वर तुमचं भलं करो. मला तुम्ही ऐकून घेतलं, सहन केलं एवढा वेळ, एका माणसाने बोलणं आणि एका माणसाचं ऐकणं. आता माझ्या 23-24 ऑडिओ अपलोड झाल्या, मला वाटतं 100 अपलोड होतील वर्षाच्या शेवटपर्यंत, 100 आरामात होतील असं वाटते. कारण माझ्याकडे ऑलरेडी ऑडिओ भरपूर आहेत आणि मला आता हा छंद लागलेला आहे. मीटिंगला जाण्या शक्य नसेल तेव्हा हे करायचं. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरती माझी वही भरलेली आहे. माझ्याकडे 100पेक्षा जास्त ऑडिओ ऑलरेडी आहेत, त्यातल्या काही बरोबर नाहीत, त्याच्यामुळे ते करायचं आहे. पण ते एकाने ॲप पण दिलेलं आहे की ते तुम्ही लॅपटॉपवर चालू करा आणि इथे दुसरं रेकॉर्डिंग सुरू करा, हे छानपैकी रेकॉर्डिंग याच्यामध्ये होईल. त्यामुळे देवाची इच्छा असेल तर होईल. हे सगळं जे चाललेलं आहे ते देवाच्या इच्छेनुसार चाललेलं आहे. आपण तो म्हणतो की जसं पक्षी जसा हवेत उडतो तेव्हा तो काय फार कष्ट नाही करत, स्ट्रगल नाही करत. तो म्हणतो ज्या दिशेला हवा चाललेली आहे त्या दिशेला मी सोडून देतो. परमेश्वराची इच्छा आहे त्या दिशेला मी स्वतःला सोडून देतो आणि माझ्यामध्ये बदल होत जातो. त्याच्यामुळे माझ्यामध्येही बदल होतो. मला ही सेवेची संधी मिळाली, ह्याच्याने तुमचा फायदा होणार आहे मला माहिती आहे, पण सगळ्यात जास्त माझा फायदा होतो आहे. आणि तुमच्या फायद्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी वगैरे मी काही करत नाही, माझा फायदा होतो आहे. त्यानिमित्ताने माझी रिव्हिजन होते. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर बऱ्याच वर्षानंतर पुस्तक हातात घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर पुस्तकाबद्दल गंमत अशी आहे की डॉक्टर बॉबबद्दल फारसं बोललं जात नाही. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बॉबकडे 1935 ते 50 15 वर्षच सोबरिटीचा काळ होता आणि नंतर बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. त्यामुळे ए कम्स ऑफ एज, पास इट ऑन आणि आपला इतिहास याच्यामध्ये बिल डब्ल्यूचा उल्लेख वारंवार येतो. पण डॉक्टर बॉब अतिशय शांतग्रस्त होते. वयस्कर असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक जाण बिल डब्ल्यूपेक्षा जास्त होती. त्यांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसचे जे काय महत्त्वाचे निर्णय झाले, ग्रुप कॉन्शियन्स असेल, त्याच्यानंतर हे थडग्यावरती नाव न देणे, अशा असंख्य गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग होता. आणि डॉक्टर बॉबचे आपण उपकार मानावे तेवढे थोडे आहेत. या दोघांचे परमेश्वर त्यांचं भलं करो आणि परमेश्वर ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांचं भलं करो. तुम्ही मला ही सेवेची संधी दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. आज तारीख काय बाबा? 24 जून 2024. मी वरळीच्या माझ्या घरामध्येच बसलेलो आहे आणि डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर्सचा शेवटचा भाग जो आहे 6वा भाग त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जे मिळालेलं आहे ते दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करा. चला, देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. थँक्यू. बाय बाय. 40 मिनटात बरोबर बसवलं. मला भीती वाटत होती जास्त वेळ लागतो का कमी वेळ लागतो, पण 40 मिनटात झालं. परमेश्वर करून घेतो असं आमचा अल्विनो म्हणतो. थँक्यू. बाय बाय. गुड डे.